लोहारे जिल्हा परिषद गटामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडून सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक कृष्णा कदम यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती। यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात उतरल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे। अर्ज दाखल करताना कृष्णा कदम यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगा उपस्थित होते। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, शहर अध्यक्ष सारिका विचारे, नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते दिलीप भागवत, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष अनंत पार्टे, शिवसेना उभाटाचे माजी नगरसेवक शिवराज पार्टे, महेश दरेकर, ॲडव्होकेट सचिन गायकवाड उपस्थित होते। याशिवाय अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सुरेंद्र चव्हाण, भाजप नेते राठोड तसेच श्रीकांत भिलारे, नामदेव शिंदे यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी कृष्णा कदम यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत आगामी निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केलाय। पाहू। वास्तविक पाहता ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक 2017 नंतर जवळजवळ 8 वर्षानंतर पहिल्यांदा होते आणि सगळ्यांना उत्सुकता लागली आहे की ह्या निवडणुकीचा निर्णय काय लागेल किंवा अंतिम निर्णय काय असेल। सगळ्या लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे आपल्या मनातील उमेदवार कोण असेल आणि कशा। आता काम करण्याच्या पद्धती जर सांगितलं तर आम्ही दोन्ही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढत आहोत। सामाजिक क्षेत्रात काम करतो आम्ही दोघेही, त्यामुळे सामाजिक क्षेत्राचा एक छबी आमच्या मागे निर्माण झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट, मी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 12 ते 13 हजार पेशंट हे आपल्या नुसत्या तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून आपण ते रुग्ण बरे करून पाठवलेले आहेत। दुसरी गोष्ट, काम करत असताना स्थानिकांच्या हाताला काम कसे मिळेल आणि येणारा निधी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत कसा पोचेल याच्यावर काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आम्ही दोघेही। दुसरं, आज पाहिलं तर खेडेगावातील शाळा ज्या आहेत त्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत। त्याचं माध्यम असं आहे की इथे शिक्षक वेळेवर नसतात, त्या शाळेंची पातळी घसरत चाललेली आहे, पट वेळेवर नसतो। हा पट का नसतो तर आमच्या स्थानिक पुत्रांना या ठिकाणी रोजगार निर्मिती नाही आणि ही रोजगार निर्मिती नसल्यामुळे आमचे तरुण हे तालुका सोडून पुणे किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये जात असतात। त्यांना आमच्या तालुक्यामध्ये थांबवायचं असेल तर नवनवीन उद्योग कशा पद्धतीने येतील ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत। तमाम योजना ज्या आजपर्यंत लोकांना मिळालेल्या नसतील त्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्यांचा लाभ कसा घेता येईल हेही काम आम्ही ह्या वेळी करणार आहोत। या ठिकाणी आज झेडपी आणि पंचायत समितीचे फॉर्म भरण्यात आलेले आहेत। भाजप, राष्ट्रवादी या आणि मित्रपक्ष आम्ही आज सर्व मिळून फॉर्म भरत आहोत। आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढण्याचं कारण एकच आहे की आतापर्यंत आम्ही पाहिलं की बाकीचे पक्ष जे आहेत विरोधी आपला, त्यांनी आतापर्यंत सभामंडप बांधणे, रोड बांधणे एवढ्यावरच भर घातलेला आहे। तर आमच्या पक्षामार्फतून माननीय श्री प्रवीण दरेकर साहेब असतील, माननीय श्री तटकरे साहेब असतील, यांच्या माननीय दिदी स्नेहल दिदी आमच्या असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी सर्वात प्रथम एक दोन कंपन्या आणून जी तरुण पिढी बाहेर पुन्हा मुंबईला जॉबसाठी जाते ते थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे। हा आमचा पहिला एकनिष्ठ अजेंडा असेल।